ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026च्या कक्ष कार्यालयाचं उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते पार पडले. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन महापौरांनी केलंय. या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, मनीष जोशी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील 3ऱ्या मजल्यावरील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलंय. कोविड नंतर गेल्या वर्षी महापालिका प्रशासनामार्फत ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी 7 वर्षांनंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले आहे. ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसेच स्पर्धकांना माहिती मिळावी व संपर्क साधता यावा यासाठी या सदर कार्यालय सुरू करण्यात आलंय. तसेच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटात ही स्पर्धा होणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा यामागचा हेतू असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केलंय. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना चेस्ट नंबरचं वाटप करण्यात आलंय. सर्वांना माझा नमस्कार. 32वी वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खरं तर खूप उत्तमरित्या ठाण्यामध्ये केली जाते आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी नागरिकांचा या स्पर्धेला असतो आणि मला वाटतं 21 किलोमीटर पासून ते 1 किलोमीटर पर्यंत ही धाव आहे आणि प्रत्येक क्रीडापटू, कलाप्रेमी याच्यामध्ये सहभाग घेतो. तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वर्गही याच्यामध्ये सहभागी करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते की सर्वांनी मोठ्या प्रमाणात या वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. धन्यवाद. या ठाणे महापौर मॅरेथॉन वर्षा मॅरेथॉन 32वी मॅरेथॉन या ठिकाणी यावर्षी एक उत्स्फूर्त अशा स्वरूपामध्ये साजरी होते. याचं संपूर्ण आयोजन महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधी करतायत. त्याचबरोबर या विभागाच्या प्रमुख पालांडे मॅडम सुद्धा एक सुरेख असं नियोजन करतायत आणि एक ठाणे शहरामध्ये ठाणे शहर हे धावतं शहर आहे आणि या धावते शहरामध्ये एक लोकांना धावण्याची संधी वर्षा मॅरेथॉनच्या स्वरूपात मिळते. हे निश्चित प्रकारे एक आगळं वेगळं स्वरूप आहे आणि शहराचं एक वैभव आहे. शहरामध्ये इतर कार्यक्रम होत असतात, त्याबरोबरच वर्षा मॅरेथॉनचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी, सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असतो आणि तो जिव्हाळ्याचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये निश्चित पार पडेल. या सर्वाला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळं निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वेगळ्या प्रकारची वाढण्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल. 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज उद्घाटन सोहळा झालेला आहे कार्यालयीन कक्षाचं. खरं तर ही स्पर्धा सन्माननीय
सतीशचंद्र प्रधान साहेबांनी ही चालू केली आणि ती परंपरा आज सर्व महापौर प्रत्येक वर्षी करत आहेत. ही 32 आहे. आज ही महापौर शर्मिष्ठाताई पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये 3-4 मीटिंग आताही झालेल्या आहेत आणि आता कक्षाचं ओपनिंग करून कक्षाच्या कार्यालयाचं ओपनिंग करून पुढे जे काही स्पर्धक आहेत त्यांचे फॉर्म भरणं, त्यांना चेस्ट नंबर देणे हे नियोजन लावलेलं आहे. त्याचबरोबर ठाणेकरांचा इथे उत्कृष्ट प्रतिसाद आहे. क्रीडा क्षेत्रातील असतील, खेळाडू असतील, त्याच्याबरोबर कला क्षेत्रातले पण दिग्गज इथं भाग घेणार आहेत आणि अशा प्रकारचं जल्लोषात आम्ही स्वागत करत आहोत. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.